गुड मॉर्निंग. सकाळचे 9 वाजलेत आणि आज आमचा रायपूरमध्ये लास्ट डे आहे. तर माझी आंघोळ वगैरे झाली आहे, केस फक्त विंचरायचे आहेत. आणि प्रिशूला पण मी रेडी केलं आहे. अर्शू आंघोळ करतोय, सुधीर त्याला आंघोळ घालत आहेत. आणि तर आम्ही आता पहिला तिघंजण ब्रेकफास्ट करणार आहे, कारण ब्रेकफास्ट इन्क्लुडेड आहे. का पिझ्झा खाणार? बरं. तर ब्रेकफास्ट करून आम्हाला निघायचं आहे किरंदुलला जाण्यासाठी. परत आज पूर्ण दिवस प्रवास करायचा आहे. थंडी वाजतीये पूर्ण दिवसभर परत, आणि आज आम्हाला प्रवास करायचा आहे. संध्याकाळी पोचायला खूप वेळ होणार आहे. मॉलमध्ये जाऊन थोडी शॉपिंग पण करायची आहे, पण बघू पॉसिबल होतं की नाही. तर चला आता पहिला ब्रेकफास्ट करून घेते, कारण ही पोरं ना पटापटा खात नाही. हो. तर पहिला ब्रेकफास्ट फटाफट करून घेऊन परत बॅगा वगैरे सगळं पॅक करून कारमध्ये ठेवायचे. तर चला बोलते नंतर. माझी पहिली तर मी आंबट आहे ना? नाही मिळणार, लक्षात ठेव. नाही मिळणार नाही. आता बघतच बसले. अजून पाहिजे? अर्शू, कृषू चला जायचं आपण. जाऊया. सव्वा 11 वाजलेले आहेत आणि आता चेकआउट करायची वेळ झाली आहे हॉटेलमधून. आम्ही आता जातोय किरंदुलला. थोडं मॉलमध्ये पण आम्हाला जायचं आहे. सामान वगैरे सगळं बॅग वगैरे पॅक केलेली आहे. तर आता आम्ही निघतो हॉटेलमधून. रायपूरचं जे मायनिंग ऑफिस आहे तिथे सुधीरचं काम होतं, तर आम्ही तिथे गेलो होतो. आणि मग तिथून सुधीरचं काम झाल्यानंतर आम्ही तिथून निघलो परत किरंदुलला जाण्यासाठी. मायनिंगचं जे ऑफिस होतं ते होतं नया रायपूरमध्ये, आणि आता आम्ही तिकडून चाललो आहे रायपूरमध्ये, कारण अजून एक काहीतरी काम होतं सुधीरचं, ते करायचं होतं. त्याच्यानंतर पासपोर्ट ऑफिसमध्ये जाऊन माझं जे ॲप्लिकेशन दिलं होतं मी, तर ते कॅन्सल करायचं होतं मला. तर अशी छोटी मोठी कामं होती. तर आता आम्ही परत रायपूरमध्ये चाललो आहे, आणि मग ती बाकीची सगळी कामं करून आम्हाला किरंदुलला जायचं आहे. आणि मग तिथे रायपूरमध्ये पोचल्यानंतर बराच वेळ झाला होता, म्हणून आम्ही विचार केला की तिथे मॉल आहे, तर त्या मॉलमध्येच काहीतरी आपण खायचं, आणि मग खाऊन झालं की डायरेक्ट आपण किरंदुलला जायला निघायचं. कारण किरंदुलला जाताना रस्त्यामध्ये म्हणजे चांगले रेस्टॉरंट्स वगैरे नाही आहेत, आणि मग मुलं पण काही खाणार नाहीत. म्हणून म्हटलं की सगळ्यात बेस्ट ऑप्शन तोच आहे की मॉलमध्ये जाऊया, काहीतरी खाऊया. तू तिकडे बसलीस तर खूप चांगलं होईल. त्रिशा इकडे, तू इथं बस. चांगलं आहे, ताट बस.
कशी आहे? इकडे बघून सांगायला काय होते? मस्त आहे. माझी एकदम म्हणजे मस्त आहे कुर्ता. मस्त लागते. नेहमी कोण होईल. दिवसभर आमचा प्रवास सुरू होता आणि खूप कंटाळा आला होता आणि मला खूप त्रास होत होता या प्रवासामध्ये. मला खूप म्हणजे उलटी आल्यासारखं आणि मळमळल्यासारखं वाटत होतं. त्यामुळं मला म्हणजे कधी एकदा घरी पोहोचण्याचं झालं होतं आणि याच्यानंतर मी काहीच व्लॉग नाही बनवला. रेस्टच मी घेतली कारमध्ये आणि मला पोचायला वाजले रात्रीचे 12. तर हा जो छोटासा व्लॉग आहे तो मी आता इथंच संपवते. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.